इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची प्रशांत कोरटकरला अब्रुनुकसानीची नोटीस। इंद्रजित सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्याचा कोरटकरकडून उल्लेख। या संदर्भात कळंबार कारागृहातील तुरुंग अधिकारी अविनाश भोईरांमार्फत बजावली नोटीस। कुणाल कामराला मद्रास हायकोर्टाने दिलेला दिलासा कायम। कामराने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी 17 एप्रिलपर्यंत तहकूब। कुणाल कामराच्या याचिकेवर उच्च न्यायालयामध्ये उद्या सुनावणी। कामराची गुन्हे रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव। अटकेपासून संरक्षण हवं असल्याचं अटकपूर्व जामिनाचा अर्ज द्या, कोर्टाचं म्हणणं। कुणाल कामराची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची मागणी मुंबई पोलिसांनी फेटाळली। जीवाला धोका असल्यानं व्हिडिओ कॉलद्वारे जबाब नोंदवण्याची केली होती मागणी। प्रत्यक्ष हजर राहण्याच्या कामराला सूचना। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाची केस ॲडव्होकेट प्रदीप घरत खासगी वकील म्हणून लढणार। अश्विनी बिद्रे प्रकरणातील कामगिरी बघता घरत यांच्यासाठी जिशान सिद्दीकींनी केली मागणी। औरंगजेबाची कबर ज्या गावात आहे त्या गावचं नाव बदला। खुलताबाद ऐवजी गावचं नाव रत्नपूर करा। संजय शिरसाटांची मागणी। तर गावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारा, शिरसाटांचं वक्तव्य। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये लढा देणाऱ्या गिरीश फोंडेंवर निलंबनाची कारवाई। फोंडे महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीकडे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत। निलंबनाविरोधात कोर्टामध्ये जाणार शिक्षक गिरीश फोंडे यांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदेंनी फोन करून कारवाई करायला सांगितल्याचाही फोंडेंचा आरोप। तर कोणताही प्रक्षोभक आक्षेपार्ह वक्तव्य केलं नसल्याची ही प्रतिक्रिया। राज्यातील मंत्र्यांकडे असलेले अधिकारी वेतनापासून वंचित। ना हरकत प्रमाणपत्र प्रशासन विभागाकडे जमा करूनही पगार नाही। कर्जाचा हप्ता फेडायचा कसा, अधिकाऱ्यांसमोर प्रश्नचिन्ह। प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्याला 31 मार्च 2026 पर्यंत मुदत। मात्र या कालावधीमध्ये ते पूर्ण करणं अशक्य असल्यानं नवीन वेळापत्रक 3 महिन्यामध्ये सादर करा। वीज नियामक आयोगाचं महावितरण कंपनीला आदेश। देशामध्ये 39.2% बँक खाती महिलांच्या नावावर। ग्रामीण महिलांच्या बँक खात्याचं प्रमाण 42.2%। तर एका सरकारी अहवालातून माहिती समोर। विविध योजनांमुळे महिलांच्या बँक खात्यांमध्ये वाढ। अवकाळीमुळे निर्माण झालेल्या गारव्यानंतर राज्यामध्ये पुन्हा उष्णतेच्या लाटा धडकण्यास सुरुवात। पुढच्या 48 तासांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये तापमान 40 अंशांच्या पुढे राहील, हवामान विभागानं व्यक्त केला अंदाज। कण्हेरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर महाराजांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। सागर निवासस्थानी झाली भेट। यावेळी स्वामीजींनी राज्यमाता गोमातेची मूर्ती फडणवीसांनी दिली भेट। होय, औरंगजेबाला इथेच गाडला। दादरमध्ये मनसेकडून बॅनरबाजी। मराठ्यांचा इतिहास भारतालाच नव्हे तर देशाला प्रेरणा देणारा, अशा आशयाचे बॅनर। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना धमकी। मुंबईतील अनधिकृत मशिदींचा आणि भोंग्यांचा प्रश्न लावून धरल्याने धमकी। सोमय्यांकडून तक्रार दाखल। तर हजरत ख्वाजा गरीब नवाज कमिटीचे सेक्रेटरी युसुफ अन्सारी यांच्यावर धमकीचा आरोप। अक्षय शिंदे बनावट एन्काउंटर प्रकरणी राज्य सरकारला दणका। संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश। तर मुंबई पोलीस सहायुक्त गुन्हे यांना या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचेही दिले आदेश। मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या अत्याधुनिक वाहनांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण। गृहराज्यमंत्री योगेश कदम, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांचाही समावेश। मुंबईतील डीबी मार्ग पोलीस ठाण्यामध्ये सायबर लॅब मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। अत्याधुनिक संगणक प्रणाली, सॉफ्टवेअर्स आणि तंत्रज्ञानाचा वापर करून विशेषतः महिलांवर होणाऱ्या सायबर गुन्ह्यांवर नजर ठेवली जाणार। मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 33% पाणीसाठा शिल्लक। हे पाणी पावसाळ्यापर्यंत पुरणार नसल्यानं मुंबई महापालिकेच्या आधीच राज्य सरकारकडे राखीव साठ्यासाठी मागणी। मुंबईमध्ये पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये तीव्र उष्णतेची शक्यता। तापमान 37 अंशांच्या आसपास राहील, कुलाबा वेधशाळेने व्यक्त केला अंदाज। डीएन नगर ते मंडाळे मेट्रो 2B मार्गिकेचा पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत प्रवाशांच्या सेवेत आणण्यासाठी हालचाली। ओव्हरहेड वायरवरील विद्युत प्रवाह उद्यापासून सुरू केला जाणार। त्यामुळे या मार्गावरील गाडीच्या चाचण्यांचा देखील मार्ग मोकळा। भिवंडीच्या आतकोलीमध्ये स्थानिकांचं धरणे आंदोलन। ठाणे महानगरपालिकेचा कचरा आतकोलीजवळ
आतकोली गावाजवळ डंप करण्यास सुरुवात केल्यानं नागरिक संतप्त. कचऱ्यामुळे पसरलेली दुर्गंधी, आरोग्याला निर्माण झालेला धोका आणि पर्यावरणीय संकट यांच्या विरोधात स्थानिक एकत्र. दहिसरमधील झेप्टो कंपनीच्या गोदामामध्ये उंदीर आणि झुरळ सापडल्यानं मनसे आक्रमक. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्तांची भेट घेत केली कारवाई. आयुक्तांकडूनही चौकशी करून कारवाईचं आश्वासन. विरारमध्ये रामनवमीच्या कार्यक्रमामध्ये अज्ञात व्यक्तीकडून अंडे फेकून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न. बोळींज पोलिसांना मध्यस्थी करत तात्काळ तणाव शांत करण्यात यश. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल. उल्हासनगर कॅम्प 3 मधील पार्वती या धोकादायक इमारतीचा सज्जा घरावर कोसळला. 2 किरकोळ जखमी. या घटनेनंतर पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारती पाडण्याची रहिवाशांची मागणी. वांद्रे वरळी सागरी सेतूवर दुचाकी दुभाजकाला धडकून अपघात. चालकानं मद्यपान केलेले असल्यानं अपघात झाल्याची माहिती, तर दुचाकीवरील 2 जण अपघातात जखमी. रस्त्याचं खोदकाम सुरू असताना महानगर गॅस पाईपलाईन फुटल्यानं गॅस गळती. अंधेरी पश्चिमेकडील 7 बंगला परिसरातील घटना. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे गॅस पाईपलाईन फुटल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप. दीनानाथ रुग्णालय प्रकरणी डॉक्टर गैसास यांचा राजीनामा. डॉक्टर गैसास यांच्याकडे सुरू होते तनिषा भिसेंचे उपचार. रुग्णालयाची बदनामी नको म्हणून राजीनाम्यात सांगण्यात. दोषींना वाचवणार नाही. अंतिम अहवाल आल्यावर दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाणार. रुपाली चाकणकरांचं आश्वासन. हलगर्जीपणा केल्याप्रकरणी रुग्णालय प्रशासनावर गुन्हा दाखल होणार. चाकणकरांची माहिती. मंगेशकर रुग्णालयानं ऑपरेशन आधी 10 लाखांची मागणी केली आहे. राज्य आरोग्य विभागाचा अहवाल. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांची माहिती. सकाळी 9 वाजता रुग्णालयात आलेल्या ईश्वरी भिसेंवर 5.5 तास कोणतेही उपचार केले नाहीत. रुग्णालय प्रशासनानं मोजरी केली. हलगर्जीपणा केला. राज्य शासनाच्या अहवालातील माहिती देताना चाकणकरांची. मंगेशकर रुग्णालयानं कोणतीही नियमावली पाळली नाही. रक्तस्राव होत असताना सुद्धा रुग्णाला प्रतिसाद दिला नाही. उपचार केला नाही. चाकणकरांकडून अहवालातील माहिती सादर. माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल आज संध्याकाळपर्यंत मिळेल. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांची माहिती. डॉक्टर राधाकिसन पवारांच्या अहवालामध्ये दीनानाथ रुग्णालय, ससून रुग्णालय आणि सूर्या हॉस्पिटल असे तिघांचाही रिपोर्टचा आधार. याशिवाय धर्मादाय आयुक्तांचा अहवाल उद्या सकाळपर्यंत मिळणार असल्याची माहिती. खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली ईश्वरी भिसेंच्या कुटुंबियांची भेट. दीनानाथ रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे गर्भवतीचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणानंतर घेतली भेट. सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मिळालेल्या विजयानंतर शरद पवारांचा बाळासाहेब पाटील यांना फोन. संपूर्ण पॅनल निवडून आणल्याबद्दल पवारांकडून बाळासाहेब पाटलांचं विशेष कौतुक. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचा पगार 1.5 लाख. त्यांचा मुलगा मात्र इंग्रजी माध्यमांमध्ये शिकतो. त्याला शिकवणाऱ्या शिक्षिकेला पगार 12,000. जयकुमार गोरेंकडून शिक्षकांची शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचंही केलं आवाहन. सोलापुरातील बाबू जगजीवन राम झोपडपट्टीतील 80 घरामध्ये साठवणूक केलेल्या पाण्यामध्ये आढळल्या डेंग्यूच्या आळ्या. आरोग्य विभागानं केलेल्या तपासणीत तापाचे 63 रुग्ण. सोलापुरातील कुचन नगर परिसरामध्ये गढूळ पाण्याचा पाणी पुरवठा. आळ्यायुक्त पाण्यामुळे नागरिक संतप्त, तर कमी दाबाने पाणी पुरवठा असल्यानं नागरिक हैराण. पिंपरी चिंचवडमध्ये रामनवमी निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये मल्लखांब प्रात्यक्षिक करणाऱ्या तरुणाचा चेहरा भाजला. तोंडातून आग काढण्याचा प्रयत्न करत असताना तरुण गंभीर जखमी झाल्याची माहिती. पुण्यातील वारजे भागामध्ये फर्निचरच्या गोदामाला भीषण आग. ही आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप कारण अस्पष्ट. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न. अघोरी पूजेच्या बहाण्यानं भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातील घटना. भोंदूबाबासह त्याला मदत करणाऱ्या महिलेला देखील केली अटक. सांगलीच्या पलूसमध्ये माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यत. तुपारीच्या पांडुरंग घाडगेंना प्रथम क्रमांकाचे 3,33,000चं बक्षीस, तर गोगावच्या दत्तात्रय पाटलांना मिळाले 2,22,000. उद्या होत असलेल्या चैत्र एकादशी सोहळ्यानिमित्त पंढरपूरचं विठ्ठल मंदिर सजलं. मंदिर परिसरातही आकर्षक विद्युत रोषणाई. भाविकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.